मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी। दररोज लाखो प्रवासी या लोकलनं प्रवास करतात। उशिरा धावणाऱ्या लोकल, वाढत्या गर्दीमुळे होणारे वाद हे रोजच। गेल्या काही दिवसात मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे। छोटी मोठी पाकिटमारी नाही तर प्रवाशांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडतात। त्यामुळे लोकलचा प्रवास किती सुरक्षित असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात उपस्थित होतोय। लोकल प्रवासी निशान खत्री यांना नाहक आपला एक डोळा गमवावा लागलाय। वांद्रे रेल्वे स्थानकावरती गर्दीच्या वेळेला सीटवर बसण्याच्या कारणावरून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला। त्यात एका प्रवाशाने दुसऱ्याला दगड फेकून मारला, पण तो दगड निशान खत्रीच्या डोळ्यावर लागला। त्यात निशांतला आपला डोळा गमवावा लागलाय। बँडा स्टेशन आलं की त्यात एका माणसाने ट्रॅकवर उतरला, तिकडनं त्याने दगड घेतले आणि आतमध्ये येऊन दगडफेक केली। ज्याचं भांडणं त्याला तर काय कोणाला काय झालं नाही, तो दगड माझ्या डोळ्याला लागला, माझा पूर्ण डोळा फुटला। निशांत जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात होता। खरं तर त्याला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती। तिकडे एका RPF वाल्यांनी मला पकडलं आणि त्यांनी मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालवला, या कॉर्नर ते त्या कॉर्नरपर्यंत। त्यात रक्त पूर्ण माझं निघालं। तिकडनं स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला। तिकडे मला 1 तास बसवून ठेवलं। मी तिकडे रडलो, भिका मागले की मला तुम्ही पहिलं हॉस्पिटलला न्या। ते बोलतात मला की नाही, जोपर्यंत स्टेशन मास्टर नाही येणार आणि काय मेमो काहीतरी नाही देणार, तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही। एकीकडे निशांतला डोळा गमवावा लागलाय, तर दुसरीकडे अंधेरी रेल्वे स्थानकाच्या गजबजलेल्या पुलावर रात्रीच्या वेळेला चाकूचा धाक दाखवत एका प्रवाशाला लुटण्यात आलं। त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भीती तर वाटतेच, म्हणजे लय लफडा होते आणि गुंडे लोक पण असतात आणि ते चर्ची गंजेडी पण असतात। कोणाला जाऊन सांगायचा काय करे, बेवडे लोक सगळं भांडण करतात, तर कोणाला सांगायचा। पोलिसांनी स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, थोडं पोलिसांनी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आता, आणि प्रत्येक ठिकाणी पुलिस फौज वाढवणं गरजेचं आहे आता। और हम लोग ऑफिस के टाइम से निकलते हैं तो टाइम पे निकल जाते हैं घर पे, तो ऐसे इश्यू नहीं है। लेकिन रात का कोई ऐसा अनजान व्यक्ति के साथ तो सब गलत लगता है। मुंबई लोकल, अखंड धडधड, मुंबईचा श्वास। दररोज 80 लाखांपेक्षा अधिक प्रवासी उराशी स्वप्न घेऊन लोकलने प्रवास करतात, पण ही जीवनवाहिनी मृत्यूचा सापळा झाली आहे का असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। गेल्या वर्षभरात लोकल प्रवाशांच्या अपघातांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे। गेल्या वर्षभरात लोकल अपघातात रोज 13 प्रवाशांचा बळी गेलाय। वर्षभरात लोकलमधून पडून 525 जणांचा मृत्यू झालाय, तर लोकलमधून पडून 1188 जखमी झालेत। रूळ ओलांडताना गेल्या वर्षी 1063 जणांचा मृत्यू झालाय, तर वर्षभरात लोकल प्रवासादरम्यान 2287 जणांना जीव गमवावा लागलाय। गेल्या वर्षी 4841 जणांना लोकल प्रवासादरम्यान अपघात झालाय। ही आकडेवारी पाहता लोकल प्रवास किती धोकादायक बनलाय हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही। दरवर्षी शेकडो बळी जाऊन सुद्धा रेल्वे प्रशासन मात्र ढिम्म आहे। संकेत फरक, न्यूज 18 मराठी, मुंबई।